Hi students, we are going to see the chapter called as Kinetic Theory of Gases and Radiation. In this particular chapter we have seen how the energy is radiated by the body and the different wavelengths with which the energy radiated by the body. So we are going to see today spectral distribution of black body radiations. Loomer and Prinshin is the scientist. हे जे काही सायंटिस्ट होते या सायंटिस्टने त्या ब्लॅक बॉडीच्या रेडिएशनचा स्टडी केलाय आणि ब्लॅक बॉडीचं रेडिएशन जे असतं त्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे मुद्दे आपल्या समोर मांडलेत पहा. वी आर गोइंग टू सी दोज टॉपिक्स टुडे. Yesterday we have seen the black body radiates the energy in the form of काय सांगा waves called as electromagnetic waves and the wavelength of this काय सांगा electromagnetic waves radiated from the काय सांगा बॉडी पासून निघालेले जे वेव्हज असतात त्या वेव्हची वेव्हलेंथ जी इट इज नॉट सेम म्हणजे ऑल द वेव्हज एमिटिंग फ्रॉम द काय सांगा बॉडी आर नॉट काय सांगा हॅव इक्वल वेव्हलेंथ्स. सगळ्या जे वेव्हलेंथ्स असतात किंवा वेव्हज असतात त्यांची वेव्हलेंथ ही सारखी नसते. म्हणजे थोडक्यात मला असं सांगायचं आहे की ब्लॅक बॉडी जर काय केलं असेल सांगा असं गृहीत धरा की 100 जूल एवढी हीट जर काय रेडिएट करत असेल तर सम ऑफ द हीट इज रेडिएटेड बाय असं गृहीत धरा की 50 जूल हीट जी आहे त्याची वेव्हलेंथ वेगळी आहे, त्याची वेव्हलेंथ λ1 आहे. बरोबर ठीक आहे. त्यानंतर काय सांगा 30 जूल जी हीट आहे त्याची वेव्हलेंथ आपण λ2 गृहीत आणखी काही असणार त्याची समजा 40 जूल घेतली राईट ठीक आहे. त्याची वेव्हलेंथ आपण हे थोडंसं वाढवूयात. त्याची वेव्हलेंथ किती असेल λ3 आणि इन दिस वे समजा आणखी 30 जूल आपण जर घेतले किंवा 20 जूल जर घेतले तर काय सांगा त्याची वेव्हलेंथ जी येते λ4. मला सांगायचं काय पहा लक्षात द्या 140 जूल एवढी एनर्जी एमिट करत असेल तर सम ऑफ द एनर्जी इज एमिटेड बाय द वेव्हज हॅविंग वेव्हलेंथ λ1. सम ऑफ द एनर्जी एमिटेड बाय द काय सांगा वेव्हज हॅविंग वेव्हलेंथ λ2. सम ऑफ द एनर्जी बरोबर ठीक आहे एमिटेड बाय द वेव्हलेंथ λ1. म्हणजे सांगायचा मुद्दा एवढाच यातून की सगळ्या वेव्हची वेव्हलेंथ ही सारखी नसते. म्हणजे ऑल द हीट रेडिएटेड बाय द ब्लॅक बॉडीने रेडिएट केलेली सगळीच्या सगळी हीट ही समान वेव्हलेंथने एमिट होत नाही. इट इज नॉट एमिटेड विथ द काय सांगा सेम वेव्हज हॅविंग द सेम वेव्हलेंथ्स. बरोबर ठीक आहे. इट इज नॉट एमिटेड बाय द वेव्हज हॅविंग सिमिलर वेव्हलेंथ्स. म्हणजे काय एमिट होणारी एनर्जी ही वेगवेगळ्या वेव्हलेंथने एमिट होते. नीट लक्षात घ्या. सम ऑफ द एनर्जी इज एमिटेड बाय द काय सांगा वेव्हलेंथ λ1. सम ऑफ द एनर्जी इज एमिटेड बाय द वेव्हलेंथ λ2. सम ऑफ द एनर्जी इज एमिटेड बाय द वेव्हलेंथ λ3 अँड सो ऑन. हे लक्षात घ्या. मुद्दा मला काय सांगायचं ते लक्षात समजून घ्या. काय की व्हेन द बॉडी एमिट्स द एनर्जी किंवा बॉडी रेडिएट्स द एनर्जी जेव्हा एखादी बॉडी एनर्जी रेडिएट करते त्यावेळेला काय होतं की द एनर्जी रेडिएटेड इज इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. कशाच्या स्वरूपात एनर्जी रेडिएट करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या स्वरूपात एनर्जी रेडिएट करते. इफ वेदर ऑल द वेव्स एमिटेड बाय दॅट बॉडी हॅव सेम वेव्हलेंथ आन्सर इज नो. आन्सर काय नाहीये. म्हणजे ऑल द वेव्स एमिटिंग फ्रॉम द हॉट बॉडी किंवा एखाद्या बॉडी पासून एमिट होणाऱ्या सगळ्या जे वेव्स असतात दे डू नॉट हॅव द सेम वेव्हलेंथ. त्यांची सगळ्यांची वेव्हलेंथ सारखी नसते. डिफरंट वेव्हलेंथ्स असतात. बरोबर ठीक आहे. बॉडी रेडिएट्स एनर्जी विथ काय सांगा डिफरंट वेगवेगळ्या वेव्हलेंथने वेगवेगळ्या वेव्सने हॅविंग द डिफरंट वेव्हलेंथ्स. हे लक्षात घ्या. एनर्जी रेडिएट होत असते आणि मग त्याचा स्टडी जो आहे त्याचा स्टडी ह्या दोन सायंटिस्टनी केलाय लूमर अँड काय सांगा प्रिन्शन. दे स्टडीड द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ द काय सांगा रेडिएशन ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडीचं रेडिएशनचं त्यांनी स्टडी केला. कुठल्या वेव्हलेंथने कुठल्या वेव्हज ज्याची वेव्हलेंथ समथिंग असणार आहे. बरोबर ठीक आहे. मग त्या वेव्हलेंथचं त्यांनी स्टडी केला की द एनर्जी इज रेडिएटेड बाय व्हिच वेव्हज येते लक्षात ठीक आहे. आणि त्याचा स्टडी केल्यानंतर त्यांनी आपल्याला एक ग्राफ त्या ठिकाणी प्लॉट करून दिलेला आहे. वी आर गोइंग टू सी दॅट ग्राफ टुडे. लक्षात घ्या टॉपिक. मी टॉपिकचं तुम्हाला काय केलं इंट्रोडक्शन केलंय. काय शिकायचं आपल्याला वी आर गोइंग टू सी दॅट ब्लॅक बॉडी एमिट्स द एनर्जी विथ द इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हॅविंग डिफरंट वेव्हलेंथ्स. ऑल द वेव्स डू नॉट हॅव द काय सांगा सेम वेव्हलेंथ. हे लक्षात घ्या. वेगवेगळ्या वेव्हलेंथ एमिट करते. व्हॉट इज द रिलेशन बिटवीन वेव्हलेंथ अँड व्हॉट इज द काय सांगा रेडिएट एनर्जी एमिटेड ते आपल्याला चेकआउट करायचंय. तर चला आता आपण पाहूयात आपल्या टॉपिक कडे जाऊयात. पहा लक्षात घ्या की लूमर अँड काय सांगा प्रिन्शन these are the two scientists they studied this particular phenomenon. पण त्यांनी काय सांगितलं पहा लक्षात. they plotted the graph. त्यांनी ग्राफ प्लॉट केलाय पहा लक्षात घ्या. we are going to see that graph now right ठीक आहे. आपल्याला तो ग्राफ आता चेकआउट करायचा आहे. तर त्या दोन सायंटिस्टने मी पहिले हेडिंग अंडरलाइन करतो थोडंसं तुमचं ठीक आहे. पहा ग्राफ कसा आहे नीट लक्षात घ्या. here it is the काय सांगा y axis here it is the x axis
राईट. ठीक आहे, मी वाय आणि एक्स ऍक्सिस वर घेतले. वाय ऍक्सिस वर रॅडियंट पॉवर येणार आहे, पहा लक्षात घ्या. या ठिकाणी मी घेणार आहे रॅडियंट पॉवर. व्हॉट इज मीन बाय पॉवर? एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम, इट इज कॉल्ड एज काय? पॉवर. पॉवर म्हणजे काय? वर्क डन पर युनिट टाइम. एनर्जी पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज पॉवर. म्हणून रॅडियंट पॉवर, एनर्जी इमिटेड पर युनिट टाइम इट इज कॉल्ड एज रॅडियंट पॉवर. आणि याच्यावर मी घेणार वेव्हलेंथ. काय घेणार सांगा? वेव्हलेंथ इन नॅनोमीटर. पहा वेव्हलेंथ मी नॅनोमीटर मध्ये घेणार, लक्षात राहू द्या. ठीक आहे, आता काय त्याच्या लक्षात आलं पहा सर्वांना. वेव्हलेंथ जी येते ते 0 घेऊयात पहा लक्षात. हे रेडियस काय सांगा? 500. हे रेडियस काय सांगा? 1000. हे रेडियस काय सांगा? 1500. हे रेडियस 2000 and then 2500 and finally हे रेडियस काय सांगा? 3000. पहा लक्षात 3000. राईट. ठीक आहे, अशा पद्धतीने मी वेव्हलेंथ घेतली, नॅनोमीटर मध्ये वेव्हलेंथ मी या ठिकाणी घेतली. राईट. ठीक आहे, त्यांचे ग्राफ जो आहे तो ग्राफ कशा स्वरूपाचा आला पहा लक्षात घ्या. की सुरुवातीला त्यांनी काय केलं? बॉडी इज टेकन ॲट द डिफरंट टेम्परेचर. बॉडी वेगवेगळ्या टेम्परेचरला त्यांनी घेतली, लक्षात ठेवा. हा ग्राफ असा स्वरूपाचा आलाय, नीट लक्ष द्या. इन दिस वे. राईट. ठीक आहे, इथं काय सांगा? सेकंड वन पहा, दिस बॉडी इज टेकन ॲट काय सांगा? 5500 केल्विन. ठीक आहे, आय एम गोइंग टू ड्रॉ द काय सांगा? डिफरंट डायग्राम्स अँड देन वी विल सी. In this way. ठीक आहे, नीट लक्ष द्या. आता काय काय पहा लक्षात द्या सर्वांनी. 500, 1000. सर नीट पहा काय सांगितले त्यांनी, काय केले पहा. ते प्लॉटेड द ग्राफ ऑफ रॅडियंट पॉवर वर्सेस द वेव्हलेंथ. वर्सेस काय सांगा? वेव्हलेंथ. रॅडियंट एनर्जी कुठल्या वेव्हजने एमिट होते त्या वेव्हची वेव्हलेंथ त्यांनी फाइंड आउट केली आहे, पहा लक्षात घ्या. तर इनिशियली दे टेकन द काय सांगा? हियर इज काय सांगा? फर्स्ट ग्राफ. इट इज फॉर काय सांगा? इफ द बॉडी टेम्परेचर इज 5500 केल्विन. द सेकंड ग्राफ इन विच काय सांगा? टेम्परेचर ऑफ बॉडी इज काय सांगा? 5000 केल्विन. थर्ड ग्राफ, सेकंड ग्राफ मध्ये किती केले टेम्परेचर होतं बॉडीचं? थर्ड ग्राफ मध्ये होतं पहा लक्षात, बॉडीचं टेम्परेचर होतं 4000 केल्विन. आणि फायनली हियर इट इज काय सांगा? टेम्परेचर ऑफ बॉडी इज काय सांगा? 3000 केल्विन. किती टेम्परेचर बॉडीचं? 3000 केल्विन. पहा दे टेक द परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट डिफरंट टेम्परेचर्स. वेगवेगळ्या टेम्परेचरला त्यांनी परफेक्टली ब्लॅक बॉडीचा स्टडी केला. राईट. ठीक आहे, पहा दे स्टडीड द काय सांगा? परफेक्टली ब्लॅक बॉडी ॲट डिफरंट टेम्परेचर्स. वेगवेगळ्या टेम्परेचरला स्टडी केला. देन हे दे ऑब्झर्व दॅट, पहा लक्षात द्या, त्यांनी काय काय कंक्लुजन्स दिसतात. काय दिसतं तुम्हाला? व्हॉट यू कॅन सी दॅट एनर्जी जी आहे इट इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन काय सांगा? स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम मध्ये एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नाही. नीट लक्षात घ्या. पहा मी जर नीट लक्षात बारकाईने जर पाहिलं तर या माझ्या असं लक्षात आलं की ह्या जो काय पहा हा जो काय पर्टिक्युलर पॉइंट आहे, नीट लक्षात घ्या मी काय काय सांगतोय. इथून तर साधारणपणे मला इथपर्यंत जाता येईल. ठीक आहे, हा जो काय पर्टिक्युलर एरिया आहे म्हणजे एनर्जी इज एमिटेड, लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी इज एमिटेड. काय नीट सांगा वाक्य सांगतो लक्षात घ्या. लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी एमिटेड किंवा लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी आउट ऑफ टोटल एनर्जी एमिटेड व्हायचं काय सांगा? बॉडीने टोटल एनर्जी एवढी एमिट केली त्यातली जास्तीत जास्त एनर्जी ही एनर्जी एमिट जी झाली त्यांची त्याच्या वेव्हज होत्या, त्यांची वेव्हलेंथ होती साधारणपणे 400 ते 800 अँगस्ट्रॉम पर्यंत. किती होती? 400 टू काय सांगा? 800 अँगस्ट्रॉम. व्हिजिबल रिजन आहे पहा लक्षात घ्या. कसा आहे तो रिजन? व्हिजिबल लाईटच्या रिजन मध्ये एनर्जी एमिट होते. नीट लक्षात घ्या. हा जो काही एरिया आहे त्याला मी या ठिकाणी असं म्हणणार आहे, पहा लक्षात घ्या. नीट मला काय सांगायचं पहिला मुद्दा पहा लक्षात घ्या. एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन स्पेक्ट्रम. स्पेक्ट्रम मध्ये एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नाही. स्पेक्ट्रम मध्ये एनर्जी युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट झाली नाही याचा अर्थ काय घ्यायचा पहा लक्षात. अर्थ असा होतो की मॅक्सिमम एनर्जी इज एमिटेड इन दिस रेंज.
जास्तीत जास्त एनर्जी जी आहे ना ती त्या एनर्जी ज्या वेव्हचे इमिट झाली त्यांची वेव्हलेंथ साधारणपणे या रेंज मध्ये होते. पहा लक्षात घ्या. पहा इथं जास्तीत जास्त ग्राफ असा वर गेलाय. इन दिस पर्टिक्युलर रेंज ऑफ वेव्हलेंथ या रेंज मध्ये वेव्हलेंथच्या काय झालं सगळं मॅक्सिमम एनर्जीज काय सगळ्या इमिटेड जास्तीत जास्त एनर्जी इमिट झाली. आणि त्याच्या पुढे जर आपण काय केलं सांगा वेव्हलेंथ जर इन्क्रीज झाली बरोबर आहे बियॉन्ड दिस रेंज या रेंजच्या पलीकडे याच वेव्हलेंथ इन्क्रीज काय सांगा एनर्जीचं रेडिएशनचं प्रमाण कमी कमी होतं. ग्राफ खाली येत चाललंय. पहा लक्षात घ्या. हे लक्षात. त्याच्यानंतर त्याच्या इकडे जरी पाहिलं तर ग्राफ कुठं चाललंय सांगा खाली. म्हणजे याचा एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नाही. मी पहिला मुद्दा या ठिकाणी लिहितो. पहा लक्षात एनर्जी इज नॉट. पहा लक्षात द्या मी त्याचे काय कंक्लुजन्स आहेत ते सांगतो. एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली distributed. Energy is not uniformly distributed in a spectrum. पहा स्पेक्ट्रम मध्ये एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली नाही. पहिला मुद्दा नीट लक्षात घ्या. कळाले का सर्वांना? नीट लक्षात घ्या काय सांगितलं मी. एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड इन अ स्पेक्ट्रम. परत नीट लक्षात मला काय सांगायचं याच्यातून मला असं अपेक्षित आहे की इन बिटवीन दिस पर्टिक्युलर रेंज ही जर रेंज मी नीट पाहिली मी पहिल्या ग्राफसाठी वेन द बॉडी इज टेकन एज 5500 केल्विन त्याच्यासाठी मी सांगतो तुम्हाला ही जी रेंज आहे पर्टिक्युलर वेव्हलेंथची त्या रेंज मध्ये जास्तीत जास्त एनर्जी इमिट झालेली आहे. मॅक्सिमम एनर्जी इज इमिटेड विथ द वेव्स हॅविंग वेव्हलेंथ काय सांगा इन बिटवीन वेव्हलेंथ इन दिस पर्टिक्युलर रेंज या रेंजच्या वेव्हलेंथ मध्ये जास्त एनर्जी इमिट झाली आहे. त्यापेक्षा कमी वेव्हलेंथ कमी एनर्जी इमिट झाली कारण ग्राफ खाली आलाय. पहा लक्षात घ्या. आणि जास्त वेव्हलेंथ सुद्धा कमी एनर्जी इमिट झाली. एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट झालेली आहे सगळ्या वेव्हलेंथ हे लक्षात घ्या. लक्षात ठीक आहे. चला सेकंड वन. आता मला सांगा काय दिसलं तुम्हाला की रॅडिएंट पॉवर इनिशियली इन्क्रीजेस. नीट लक्षात घ्या. याचाच अभ्यास करा सुरुवातीला. रॅडिएंट पॉवर काय झाली सुरुवातीला वाढली. वेव्हलेंथ कमी होती कमी एनर्जी इमिट झाली. जास्त वेव्हलेंथ वाढत चालली. रॅडिएंट पॉवर काय चालली वाढत चालली. पहा रॅडिएंट पॉवर इनिशियली इन्क्रीजेस बरोबर ऍज काय सांगा लॅम्बडा इन्क्रीजेस. वेव्हलेंथ इन्क्रीज होत चालली की रॅडिएंट पॉवर सुद्धा काय होत चालली सांगा वाढत चालली. इट रिचेस ऍट द मॅक्सिमम व्हॅल्यू. पहा रॅडिएंट पॉवर वेव्हलेंथ वाढत चालली असते की रॅडिएंट पॉवर वाढत चालली ती मॅक्सिमम व्हॅल्यूला रीच झाली. आणि ते संपूर्ण मात्र परत काय झालं सांगा बरं त्या ठिकाणी इट गोज ऑन डिक्रीजिंग. अशा प्रकारचा एक ट्रेंड त्या ठिकाणी दिसला. नंतर एक लक्षात आली का गोष्ट द वेव्हलेंथ काय सांगा वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन टू मॅक्सिमम इंटेन्सिटी. पहा वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू द रेडिएशन ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी. पहा रेडिएंट पॉवर इथं सगळ्यात जास्त आहे. म्हणजे जी करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ असणार आहे पहा लक्षात घ्या त्याला आपण लॅम्बडा मॅक्स म्हणणार आहे. पहा लक्षात दिस पर्टिक्युलर ही जी काय वेव्हलेंथ या ठिकाणी जी काय वेव्हलेंथ असणार आहे इट इज कॉल्ड एज काय सांगा लॅम्बडा मॅक्स. नीट लक्षात घ्या इट इज कॉल्ड एज लॅम्बडा मॅक्स. बरोबर ठीक आहे. फॉर टेम्परेचर 5500 केल्विन लॅम्बडा मॅक्स इज काय सांगा जो काय असणार आहे नियर इन बिटवीन दिस पर्टिक्युलर रेंज. तर ते सर्वांना तो लॅम्बडा मॅक्स या ठिकाणी असणार आहे. माझा पाय लॅम्बडा मॅक्स आहे तो काय होतो सांगा इट इज द काय सांगा कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टेम्परेचर ऑफ दॅट परफेक्टली ब्लॅक बॉडी. त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या टेम्परेचरचा काय असतो कॅरेक्टरिस्टिक्स असतो. म्हणजे 5500 केल्विनला जर एखादी बॉडी घेतली तर मॅक्सिमम एनर्जी इज रेडिएटेड. द इंटेन्सिटी इज मॅक्सिमम ऑफ द रेडिएशन इंटेन्सिटी मॅक्सिमम कधी असणार आहे जेव्हा ह्या वेव्हलेंथला. लक्षात ठेवा. जर आपण टेम्परेचर काय केलं सांगा 5000 केल्विन घेतलं तर दिस इज द लॅम्बडा मॅक्स. जर आपण टेम्परेचर 4000 केल्विन घेतलं तर दिस इज द लॅम्बडा मॅक्स. जर आपण टेम्परेचर 3000 केल्विन घेतलं तर दिस इज द लॅम्बडा मॅक्स. नीट लक्षात घ्या. तर ते मला काय सांगायचंय की इनिशियली रॅडिएंट पॉवर इन्क्रीजेस. सुरुवातीला काय झालं सांगा रॅडिएंट पॉवर इन्क्रीज झाली. कशी ऍज काय सांगा वेव्हलेंथ इन्क्रीज झाल्यानंतर and reaches the maximum value the corresponding wavelength of the काय सांगा maximum radiant intensity. radiant power ची जी maximum intensity होती त्याच्याशी corresponding जी wavelength आहे त्याला आपण लॅम्बडा मॅक्स शब्द वापरणार आहे. काय म्हणणार आहे लॅम्बडा मॅक्स. राइट ठीक आहे. तर लॅम्बडा मॅक्स इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द काय सांगा टेम्परेचर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी. हे लक्षात त्या परफेक्टली ब्लॅक बॉडीच्या टेम्परेचरचं ते कॅरेक्टरिस्टिक्स असतं. 5500 ला लॅम्बडा मॅक्स ठरलेला आहे. 5000 ला लॅम्बडा मॅक्स ठरलेला आहे. 4000 कुणी कुठेही जगातल्या कुठल्याही कोपऱ्यात कुणी ब्लॅक बॉडी घेऊन जर हा एक्सपेरिमेंट केला तर जर त्याने बॉडी 5500 केल्विनला घेतली तर लॅम्बडा मॅक्सचा हाच येणार आहे जो इथे केला काय कुठे केला काय कुठे जर या जगात एक्सपेरिमेंट केला तर सेम लॅम्बडा मॅक्स विल बी ऑब्झर्व्ड ॲट द गिवन टेम्परेचर. दॅट्स व्हाय वी कॅन से दॅट लॅम्बडा मॅक्स इज द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ काय सांगा टेम्परेचर. हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येईल. म्हणून मी या ठिकाणी दुसरा वन लिहितो रॅडिएंट पॉवर इनिशियली इन्क्रीजेस. पहा लक्षात रॅडिएंट
power initially increases and then decreases. Full stop. It reaches at maximum wavelength and then decreases. The wavelength corresponding to the readient radiation of maximum intensity is denoted by lambda max, and lambda max is a characteristics of that temperature. मी सेकंड टॉपिक तुम्हाला एक्सप्लेन केलाय, तो सेकंड टॉपिक मी या बोर्डवर लिहिलेला आहे, आता लक्षात घ्या. रेडियंट पॉवर इनिशियली इंक्रीजेस. रेडियंट पॉवर सुरुवातीला वाढत गेली, नंतर परत काय आले सांगा, डिक्रीज झाले. पहा लक्षात, रेडियंट पॉवर इनिशियली इंक्रीजेस देन डिक्रीजेस. इट रीचेस ॲट मॅक्सिमम वेव्हलेंथ. पहा लक्षात, ती एका मॅक्सिमम वेव्हलेंथला रीच झाली, लक्षात घ्या. राईट, ठीक आहे. आणि परत काय आले सांगा, खाली खाली डिक्रीज होत चालली ना, नीट लक्षात घ्या. नंतर वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू रेडिएशन ऑफ मॅक्सिमम इंटेन्सिटी. ज्या वेव्हलेंथने मॅक्सिमम रेडिएशन झालं, पहा लक्षात घ्या, इंटेन्सिटी ऑफ काय सांगा, रेडिएशन इन मॅक्सिमम ॲट दिस पर्टिक्युलर वेव्हलेंथ. पहा ही जी व्हॅल्यू असणार वेव्हलेंथची इथं, त्या वेव्हलेंथने जास्तीत जास्त एनर्जी, इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन इज मॅक्सिमम ॲट दिस पर्टिक्युलर करस्पॉन्डिंग वेव्हलेंथ कोणते कळले. या करस्पॉन्डिंग वेव्हलेंथला इंटेन्सिटी कशी आहे सांगा, मॅक्सिमम आहे. आणि इंटेन्सिटी मॅक्सिमम असल्यामुळे त्या वेव्हलेंथला आपण लॅम्बडा मॅक्स शब्द वापरणार, लक्षात ठेवा. पहा या पर्टिक्युलर वेव्हलेंथला कोणत्या या पर्टिक्युलर वेव्हलेंथला इथं लक्षात घ्या, इथे जी काय वेव्हलेंथ असणार आहे त्याला आपण लॅम्बडा मॅक्स म्हणणार आहे. त्या ठिकाणी इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन कशी आहे, मॅक्सिमम आहे. मग द वेव्हलेंथ करस्पॉन्डिंग टू maximum intensity of radiation, it is divided by lambda max. Lambda max is the characteristics of that temperature. मग टेम्परेचरचा तो कॅरेक्टरिस्टिक असतो. 5500 केल्विनचा लॅम्बडा मॅक्स ठरलेला आहे. 5000 केल्विनला जर आपण बॉडी घेतली तर लॅम्बडा मॅक्स इथे असणार आहे ठरलेला, लक्षात घ्या. हा लॅम्बडा मॅक्स इथला आहे. हा या टेम्परेचरला हा लॅम्बडा मॅक्स असणार आहे, या टेम्परेचरला इथे लॅम्बडा मॅक्स असणार आहे, या टेम्परेचरला इथे लॅम्बडा मॅक्स असणार आहे, लक्षात ठेवा. राईट, ठीक आहे. पाहिजे इथे जे काही करस्पॉन्डिंग लॅम्बडा असणार तो. राईट, ठीक आहे. दुसरा मुद्दा आपल्या त्या ठिकाणी लक्षात आला. आता तिसरा पहा, लक्षात घ्या. व्हॉट यू कॅन ऑब्झर्व दॅट. तिसरा मुद्दा तुमच्या एक लक्षात आलाय का, टेम्परेचर इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं. पहा 5500 नंतर 500 काय दिसतो, लॅम्बडा मॅक्स ची व्हॅल्यू जी आहे पहा, लक्षात घ्या. इथे लॅम्बडा मॅक्स आहे, ठीक आहे. चला याच्यासाठी लॅम्बडा मॅक्स इथे आलाय, थोडासा नीट लक्षात द्या. एक मिनिट हा. पहा लॅम्बडा मॅक्स ची व्हॅल्यू काय दिसतं तुम्हाला, ज्या वेळेला बॉडीचं टेम्परेचर 5500 केल्विन होतं तेव्हा लॅम्बडा मॅक्स इथे होता नियर अबाउट काय 600-500 जे काय असेल ते. राईट, ठीक आहे. नंतर काय आलं, ज्या वेळेला तुमचं टेम्परेचर बॉडीचं किती झालं, 5000 केल्विन झालं, तेव्हा लॅम्बडा मॅक्स आला थोडासा पुढे गेला, इन्क्रीज झाला. 4000 केल्विन लॅम्बडा मॅक्स आणखी इन्क्रीज झाला. पहा ह्याच्यापेक्षा हायर आहे आणि 3000 आणखी लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज झाला. म्हणजे जसं टेम्परेचर डिक्रीज होत चाललंय, पहा 5500 टेम्परेचर डिक्रीज होत चाललंय, लॅम्बडा मॅक्स मात्र इन्क्रीज होत चाललंय. कळते सर्वांना, ठीक आहे. नीट लक्षात घ्या. टेम्परेचर काय सांगा, हायर टेम्परेचर पहा लक्षात द्या, द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स बरोबर इन्क्रीजेस. लॅम्बडा मॅक्स व्हॅल्यू काय आली, इन्क्रीजेस विथ डिक्रीज इन टेम्परेचर. टेम्परेचर ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणतात पहा लक्षात, ऍब्सोल्यूट टेम्परेचर. ऍब्सोल्यूट टेम्परेचर जसं वाढत गेलं तसं लॅम्बडा मॅक्स काय होत चालला, जसं कमी होत गेलं तसं लॅम्बडा मॅक्स काय होत चालला, इन्क्रीज होत चालला. नीट लक्षात घ्या. थर्ड स्टेटमेंट मी सांगितलं, 5500 केल्विन लॅम्बडा मॅक्स इकडे, 5000 केल्विन लॅम्बडा मॅक्स इकडे होत चाललाय. पहा लॅम्बडा मॅक्स गोज ऑन काय सांगा, इन्क्रीजिंग, आणि टेम्परेचर गोज ऑन डिक्रीजिंग. टेम्परेचर जसं कमी होत चाललंय तसं काय होत चाललंय, लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज होत चाललाय. चौथा मुद्दा काय लक्षात आला, एरिया अंडर द कर्व gives total energy emitted per unit
time per unit area by all waves. एकूण जर एरिया काढला मला टोटल एनर्जी किती एमिट झाली तर मला असं काढता येईल. लक्षात घ्या मी जर असा 5500 केल्विनचा ग्राफ काढला असता राइट. ठीक आहे. इफ यू प्लॉट द काय सांगा ग्राफ लाईक दिस वन एट काय सांगा 5000 आणि काय सांगा 500 केल्विन. तर हिअर इट इज काय सांगा लॅम्बडा मॅक्स ही जी व्हॅल्यू आहे करस्पॉन्डिंग मला लक्षात द्या. याला आपण काय म्हणणार सांगा लॅम्बडा मॅक्स म्हणणार. नीट लक्षात द्या. या ठिकाणी वेव्हलेंथ आहे. या ठिकाणी काय सांगा वेव्हलेंथ राइट. हिअर इट इज अ वेव्हलेंथ. इथे लागलं मी इथे लिहितो लॅम्बडा मॅक्स मोसात वेव्हलेंथ. या ठिकाणी रेडियंट पॉवर. इफ यू काय सांगा फाइंड द काय एरिया टोटल एरिया बाउंडेड बाय द काय सांगा कर्व. त्या कर्व ने टोटल एरिया किती बाउंड केला तर सराउंडिंग इट गिव्स काय सांगा टोटल एनर्जी रेडिएटेड. पहा लक्षात. तिसरा मुद्दा मी या ठिकाणी सांगितलं. चौथा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पहा लक्षात. एरिया अंडर द कर्व at the काय सांगा टोटल एनर्जी एरिया अंडर द कर्व गिव्स द काय सांगा एनर्जी एमिटेड पर युनिट टाइम पर युनिट एरिया बाय ऑल द वेव्स. म्हणजे सगळ्या वेव्स नाही कारण वेव्हची वेव्हलेंथ प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी आहे. मैं some energy is emitted with smaller wavelengths, some energy is emitted with the larger wavelengths, some energy is काय सांगा emitted with another larger wavelengths. वेव्हलेंथ वाढत थोडं चालली. संपूर्ण एनर्जी युनिफॉर्मली एमिट झालेली नाही. बरोबर. ठीक आहे. हा जो काय मागला रेंज आहे त्या वेव्हलेंथ जास्त एनर्जी एमिट झाली. परंतु टोटल एनर्जी जर तुम्हाला काढायची असेल हाऊ मच एनर्जी इज एमिटेड बाय द काय सांगा बॉडी टोटली then you have to find out the area. बरोबर. ठीक आहे. बाउंडेड बाय दॅट काय सांगा कर्व एरिया अंडर द कर्व गिव्स द टोटल एनर्जी एमिटेड बाय द काय सांगा बॉडी. तर तो आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर पाचवा पहा लक्षात ॲट हायर टेम्परेचर. पहा पाचवा टॉपिक मी या ठिकाणी सांगतो. ॲट हायर टेम्परेचर टोटल radiant energy increases. पाहता लक्षात काय सांगितलं टेम्परेचर जास्त असेल की टोटल रॅडिएंट एनर्जी काय होते जास्त एमिट होते. टोटल रॅडिएंट एनर्जी पर युनिट टाइम काय सांगा इंक्रीज होते. मग आता पहा लक्षात 5500 केल्विनला एवढी एनर्जी ही जी काही एरिया आहे तो काय सांगतो टोटल एनर्जी. तेच मी जर काय केलं सांगा 3000 ला जर घेतलं तर 3000 चा जो ग्राफ येतो असा येतो साधारणपणे. बरोबर. ठीक आहे. मग 3000 टेम्परेचर जेव्हा बॉडीचं टेम्परेचर 3000 होतं त्यावेळी त्यांनी किती एनर्जी एमिट केली हे पहा एवढीच केली 3000 केल्विनला. म्हणजे 3000 केल्विनला एमिट केलेली एनर्जी जी आहे ना इट इज गिवन बाय द एरिया अंडर द काय सांगा रेड कर्व. लाल कर्व जो मी काढलाय त्याच्या खालचा एरिया काय सांगतो एनर्जी एमिटेड बाय द बॉडी एट 3000 केल्विन. त्या बॉडीने 3000 केल्विनला किती एनर्जी एमिट केली ते कोण सांगतो एरिया अंडर द काय सांगा रेड कर्व. आणि एनर्जी एमिटेड बाय द काय सांगा बॉडी एट 5500 केल्विन. त्या बॉडीने 5500 केल्विनला किती एनर्जी एमिट केली ते कोण सांगतो एरिया अंडर द काय सांगा रेड कर्व. मग रेड कर्वच्या खाली एरिया कसा आहे जास्त म्हणजे जेवढं बॉडीचं टेम्परेचर जास्त तेवढी ती एनर्जी जास्त एमिट करते. तेवढं प्रकाश आला एनर्जी जास्त एमिट होणार एवढी टोटल एनर्जी एवढी एमिट होणार आहे. आणि टेम्परेचर कमी गेली एनर्जी काय होतं सांगा एमिट होण्याचं प्रमाण कमी होतं. हे त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं. आणि त्यानंतर पहा लक्षात सहावा मुद्दा ॲट टेम्परेचर 300 केल्विन. आता आपल्याला नॉर्मली काय अपेक्षित असतं रूम टेम्परेचरला काय होतं रूम टेम्परेचर आपण म्हणूया त्याला राइट. ठीक आहे. रूम टेम्परेचर मोस्ट of the waves as lambda equal to 5 into 10 raised to -6 meter. बरोबर. ठीक आहे. आणि these waves are infrared radiation. रूम टेम्परेचरला बॉडी जर एनर्जी रेडिएट करत असेल तर ते आपल्याला दिसत नाही. बरोबर. ठीक आहे. आता सगळ्या बॉडीचा आपण प्रिव्हियस थेरी पाहिली एवढी बॉडी काय सांगा रेडिएट्स एनर्जी विदाउट ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. प्रत्येक बॉडी ॲब्सोल्यूट झिरो टेम्परेचर नसेल तर काय करते एनर्जी रेडिएट करते. आता मला सांगा ही बॉडी सुद्धा ही बॉडी हे सगळं एवढी बॉडी काय करते एनर्जी रेडिएट करते. बरोबर की नाही. ब्लॅक बॉडी असेल ती सुद्धा एनर्जी रेडिएट करते रूम टेम्परेचरला असली तरी सुद्धा. मग एवढी बॉडी रेडिएट्स काय असं एनर्जी मग आपल्याला हे दिसते का तर नाही दिसत. का नाही दिसत कारण मी या ठिकाणी एक्सप्लेन केलंय की ॲट टेम्परेचर 300 केल्विन म्हणजे रूम टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस आपण पकडलं तर 300 केल्विन ॲब्सोल्यूट टेम्परेचर 300 केल्विन येईल रूम टेम्परेचर. मग 27 डिग्री सेल्सिअसच 300 केल्विन कळते. मग पहा मोस्ट ऑफ द वेव्स हॅज लॅम्बडा इक्वल टू
मग याच्यातून जे वेव्ह बाहेर पडतात रूम टेम्परेचरला असताना किती आहे त्याचा लॅम्बडा 5 × 10⁻6 मीटर हे लक्षात घ्या. आणि हा लॅम्बडा एवढा असल्यामुळे दीज आर द काय इन्फ्रारेड रेडिएशन्स. हे विजिबल लाईट नाही येते, ती कोणती लाईट आहे? इन्फ्रारेड लाईट आहे. इन्फ्रारेड रेडिएशन त्यामुळे याच्यातून निघणारी एनर्जी आपल्याला दिसू शकत नाही, हे नीट लक्षात घ्या. म्हणून 300 केल्विन, 3000 नाही तर 3000 वेगळं 300 म्हणतोय मी. 300 केल्विनला रेडिएट होणारी एनर्जीची वेव्हलेंथ जी आहे ती किती असते? 5 × 10⁻6 maximum energy. Most of the energy is emitted by these waves having wavelength 5 × 10⁻6 मीटर. आणि त्यामुळं ह्याचे काय रिझन आहे? हा इन्फ्रारेड रेडिएशन्स असतात, दॅट्स व्हाय दे कॅन नॉट बी सीन बाय अस. ही बॉडी जरी एनर्जी आता रेडिएट करत असेल तर सुद्धा ते आपल्याला दिसत नाहीये, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. किंवा एखादा आपण कुठली बॉडी गरम बॉडी असेल आणि त्याच्यापासून एनर्जी रेडिएट होत असेल तर इट्स टेम्परेचर इज नियर अबाउट रूम टेम्परेचर, तर ते आपल्याला दिसणार नाही. परंतु काही ठिकाणाहून एनर्जी रेडिएट होताना दिसत आपल्याला दिसते. लक्षात तुम्ही व्हाईट डॉर्फ नावाचा कन्सेप्ट कधी ऐकले असेल पहा. लक्षात व्हाईट डॉर्फ पहा, मी या ठिकाणी लिहितो व्हाईट डॉर्फ. ठीक आहे, त्याचं टेम्परेचर जे आहे ऍब्सोल्यूट टेम्परेचर हे नियरली किती असतं पहा. लक्षात नियर अबाउट 10,000 केल्विन असतं. किती असतं? 10,000 केल्विन असतं. आणि त्यामुळे त्याच्यापासून येणाऱ्या वेव्ह आहेत त्या कोणत्या कलरचे असतात? व्हाईट. बरोबर, ठीक आहे, व्हाईट कलर दिसतो त्याच्यापासून येणारे, कारण इतकं हाय टेम्परेचर आहे त्या ठिकाणी, व्हेरी हाय टेम्परेचर. आणि रेड जे अँड जर तुम्ही पाहिलं असेल, रेड काय सांगा? जे अँड हे कधी तुम्ही ऐकलं असेल, राईट? ठीक आहे, तर त्याचं टेम्परेचर हे नियर अबाउट जे आहे ते 3000 केल्विनच्या आसपास असतं. 3000 केल्विन म्हणून त्याचं जे काही टेम्परेचर सारामध्ये त्याच्या वेव्ह जे असते कसे असतात ना, रेड येताना दिसतात, राईट? ठीक आहे. परंतु रूम टेम्परेचरला जर एखादी बॉडी असेल 300 केल्विनला तर त्याच्यापासून निघणारे वेव्ह जे आहेत त्या या रेंजच्या असतात, त्या कसं इन्फ्रारेड ते आपल्याला दिसत नाही. जर एखाद्या बॉडी टेम्परेचर खूप हाय असेल, खूप हाय म्हणजे 10,000 च्या आसपास, कळते सर्वांना, तर मात्र त्याच्यापासून रेडिएशन जे बाहेर पडतात ते आपल्याला व्हाईट कलर सारखे दिसतात इन जनरल, राईट? ठीक आहे. आणि जर खूप टेम्परेचर 3000 केल्विनच्या आसपास असेल तर रेड कलरचे मॅक्सिमम लॅम्बडा मॅक्स होय इट करस्पॉन्ड्स टू द काय सांगा? रेड कलर. लॅम्बडा मॅक्स होय तो रेड कलरच्या करस्पॉन्ड राहतो आणि त्यामुळे आपल्याला रेड कलर त्या बॉडीचा दिसू शकतो. तर दिस ऑल ओव्हर काय सांगा? हे जे काय आपण पाहतो इट इज द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ काय सांगा? ब्लॅक बॉडी रेडिएशन. आपण पाहत होतो स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. ब्लॅक बॉडी रेडिएशनचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन आपला टॉपिक चालला होता. तर दिस इज ऑल ओव्हर द काय सांगा? थिंग्स अबाउट द स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ ब्लॅक बॉडी रेडिएशन. नीट लक्षात घ्या मी काय काय सांगितलं. एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युशन इन द स्पेक्ट्रम. म्हणजे काय? ऑल द एनर्जी इज नॉट रेडिएटेड बाय द सेम वेव्हज having same wavelength. सगळीच्या सगळी एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये एमिट होणारे वेव्ह सारख्या नसतात. पहा, एमिट होणारे वेव्ह जे वाढत जाते कमी होत जाते, नीट लक्षात घ्या. वेव्हलेंथ सारखी नाहीये सगळ्या वेव्हची, लक्षात ठेवा. दुसरं, रेडिएंट पॉवर इनिशियली इंक्रीजेस. पहा, सुरुवातीला रेडिएंट पॉवर वाढत चालली, नंतर परत काय होत चालली? डिक्रीज होत चालली. आणि ज्या ठिकाणी रेडिएशनची इंटेन्सिटी मॅक्सिमम होते, पहा इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन, त्या ठिकाणी जी करस्पॉन्डिंग वेव्ह तिला आपण लॅम्बडा मॅक्स म्हणतो. काय म्हणतो? लॅम्बडा मॅक्स. नंतर तिसरी गोष्ट काय लक्षात आली की टेम्परेचर कमी झालं. 5500, 5000, 4000 अँड सो ऑन. टेम्परेचर डाऊन करत लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज होत चालला. लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज झाला. हे लॅम्बडा मॅक्स नंतर इकडं, नंतर इकडं, नंतर इकडं, लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज झाला. म्हणून इथे लिहिलंय की व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स इन्क्रीजेस विथ काय सांगा? डिक्रीज इन ऍब्सोल्यूट टेम्परेचर. हा तिसरा मुद्दा. नंतर एरिया अंडर द कोर. हा जो काही एरिया असणार अंडर द कोर इट गिव्स द टोटल एनर्जी एमिटेड बाय द बॉडी. नंतर हायर टेम्परेचर असेल तर जास्त एनर्जी एमिट होते, लोअर टेम्परेचर असेल तर कमी एनर्जी एमिट होते. पहा, लोअर टेम्परेचरला एवढीच एनर्जी एमिट होणार आहे, हायर टेम्परेचरला एवढी एनर्जी एमिट होणार आहे, हे लक्षात राहू द्या. आणि 300 केल्विनला तुम्ही म्हणाल की रेडिएशन जर होतंय तर आपल्याला काय दिसत नाही, तर रूम टेम्परेचरला ह्या ज्या वेव्हज असतात, याच्या रेडिएट होणाऱ्या ज्या वेव्हज आहेत त्या वेव्हची वेव्हलेंथ जी असते 5 × 10⁻6 मीटर असते. आणि ह्या वेव्हज ज्या आहेत त्या इन्फ्रारेड रिजन मध्ये येतात, त्यामुळे ते आपल्याला दिसत नाही. कळते सर्वांना? तर दिस इज ऑल अबाउट काय सांगा? स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन ऑफ काय सांगा? ब्लॅक बॉडी रेडिएशन. तर ब्लॅक बॉडी रेडिएशनचं स्पेक्ट्रल डिस्ट्रीब्युशन मी या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन केलं. याचा स्क्रीनशॉट घ्या, नोट्स वगैरे लिहून ठेवायला मदत होईल त्याची, राईट? ठीक आहे. मी शूट काय सांगा? हा जो काय आहे तो कसा वाचायचा, त्याच्यावरून काय निकष निघाले, बरोबर? ठीक आहे. त्याच्या स्क्रीनशॉट नंतर तुम्ही नंतर लेक्चर संपल्यावर निवांत मध्ये पहा, समजून घ्या एक टॉपिक काय त्या ठिकाणी सांगितलंय, राईट? ठीक आहे. आणि मग आपण आता जाऊया पुढच्या टॉपिकला. वी आर गोइंग टू सी वेन्स डिस्प्लेसमेंट लॉ. एक लक्षात आलंय का तुमच्या? एक थोड्यापूर्वी मी हे वाक्य जे याच्यावर नीट कॉन्सन्ट्रेट करा बरं. 3 नंबरचं जे स्टेटमेंट आहे याच्यावर थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा. तो जो आहे ते स्टेटमेंट फार महत्त्वाचं आहे, कारण पुढचा टॉपिक आपण त्याच्यावर येणार आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट टॉपिक डिपेंड्स ऑन दिस थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स. पहा, तिसरा टॉपिक आपल्याला या थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये लक्षात येणार आहे. काय तिसरा टॉपिक? नीट लक्षात घ्या. द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स. नीट लक्षात घ्या.
व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा मॅक्स हे पहा, हे असे आपले फिगर होते. ठीक आहे, पहा लॅम्बडा मॅक्स ज्यावेळेला टेम्परेचर बॉडीचं मॅक्सिमम होतं किती 5500 तेव्हा लॅम्बडा मॅक्स हे पाहिजे होता. दिस लॅम्बडा मॅक्स, दिस इज लॅम्बडा मॅक्स. हिअर इट इज. टेम्परेचर काय आलं 5000 केल्विन केलं, लॅम्बडा मॅक्स काय आलं सांगा, इन्क्रीज झाला. पहा लॅम्बडा मॅक्स वाढला. टेम्परेचर आणखी काय केलं, कमी केलं लॅम्बडा मॅक्स. टेम्परेचर डाऊन केलं की लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज होतो. इफ वी काय सांगा डिक्रीज द ऍब्सोल्यूट टेम्परेचर लॅम्बडा मॅक्स इन्क्रीजेस. नीट लक्षात घ्या, टेम्परेचरला 5500 चा ग्राफ आहे वरचा, त्याचा लॅम्बडा मॅक्स इथं होता. टेम्परेचर कमी केलं बॉडीचा, त्याचा ग्राफ हा आला, त्याचा लॅम्बडा मॅक्स थोडासा जास्त झाला. टेम्परेचर डाऊन झालं की लॅम्बडा वाढतोय. लक्षात घ्या, इथे लक्षात ठीक आहे. मग हेच रिलेशन विन्स नावाच्या सायंटिस्टने सांगितले, त्याला आपण म्हणतो विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. नीट लक्षात घ्या. आता पुढचा टॉपिक चेक आउट करायला चाललोय. पहा लक्षात घ्या, विन्स WIN विन डिस्प्लेसमेंट law. Wien's displacement law. This is the topic we are going to study now. हा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. बरोबर, ठीक आहे. हेच वाक्य मी लिहिणार आहे, नीट लक्षात घ्या. फक्त व्यवस्थित लिहितो जरा. त्या ठिकाणी पहा लक्षात घ्या, द वेवलेंथ फॉर विच emissive power is maximum, त्यालाच आपण लॅम्बडा मॅक्स म्हणतो असतो, is inversely proportional to the absolute temperature of black बॉडी. हेच सांगितले, टेम्परेचर डिक्रीज झालं की लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज होतो. when one quantity, if two quantities depends on each other and one quantity increases and other quantity decreases, then there is the inverse proportion. म्हणजे हेच वाक्य इथं सांगितले त्याने. काय सांगितले पहा, the wavelength for which the emissive power is maximum, त्याला आपण लॅम्बडा मॅक्स म्हणतो. म्हणजे ज्या वेव्हलेंथ emissive power maximum असते, पहा लक्षात घ्या, तर ती जी काय वेव्हलेंथ आहे ना, इट काय सांगा इनवर्स प्रोपोर्शनल टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर जास्त असताना वेव्हलेंथ कमी होती, टेम्परेचर खाली आलं वेव्हलेंथ वाढत चालली. इफ द टेम्परेचर डिक्रीजेस लॅम्बडा मॅक्स इन्क्रीजेस. म्हणून आपण असं म्हणतो की वेव्हलेंथ ऍट विच इमिसिव्ह पॉवर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी इज मॅक्सिमम. ज्या वेव्हलेंथला परफेक्टली ब्लॅक बॉडीची इमिसिव्ह पॉवर मॅक्सिमम होती, ती वेव्हलेंथ जी आहे ना, ती ऍब्सोल्यूट टेम्परेचरच्या का असे इनवर्स प्रोपोर्शन मध्ये बदलते. टेम्परेचर कमी झालं की लॅम्बडा मॅक्स इन्क्रीज होतो. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. मग मी आता हे फोडतो, हे स्टेटमेंट मी या ठिकाणी लिहिलेलं आहे, लक्षात घ्या. बरोबर, ठीक आहे. परत मी ते सांगतोय की ज्या वेळेला तुमच्या लक्षात घ्या बॉडीचा टेम्परेचर किती होतं 5500, तेव्हा लॅम्बडा मॅक्स पाहिजे होता, किती होता, कमी होता. टेम्परेचर डाऊन झालं 5000, त्यावेळेला लॅम्बडा मॅक्स एकदम वाढला. टेम्परेचर आणखी डाऊन झालं, लॅम्बडा मॅक्स आणखी वाढला. बरोबर, ठीक आहे. म्हणजे टेम्परेचर आणि लॅम्बडा मॅक्स, टेम्परेचर कमी झालं की लॅम्बडा मॅक्स वाढतो. याचा अर्थ काय आला की टेम्परेचर आणि लॅम्बडा मॅक्स आणि इनवर्स प्रोपोर्शन. लक्षात ठेवा. कळते सर्वांना. अशा प्रकारे विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे. आता हा विन्स डिस्प्लेसमेंट लॉ आहे, तो मी त्या ठिकाणी थेरॉटिकल लिहितो. दॅट इज पहा लक्षात, दॅट इज लॅम्बडा मॅक्स is inverse proportional to काय ऍब्सोल्यूट टेम्परेचर. पहा लक्षात घ्या, लॅम्बडा मॅक्स हा ऍब्सोल्यूट टेम्परेचर कसा आहे सांगा, इनवर्स प्रोपोर्शन मध्ये बदलतो. हे आपल्या त्या ठिकाणी लक्षात आलं. बरोबर, वेव्हलेंथ फॉर व्हिच इमिसिव्ह पॉवर इज मॅक्सिमम, हे लक्षात, इज इनवर्स प्रोपोर्शनल टू ऍब्सोल्यूट टेम्परेचर. मग आता आपण काय करूया पहा, लॅम्बडा मॅक्स इज इक्वल टू काय सांगा, बी आपण कॅपिटल टी घेतो, वेअर बी इज कॉल्ड एज विन्स कॉन्स्टंट. बीला काय म्हणायचं, विन्स कॉन्स्टंट असं म्हणतात. आणि त्याची व्हॅल्यू जी असते पहा, ती असते 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. कारण लॅम्बडाचं युनिट मीटर आणि टेम्परेचरचं युनिट काय सांगा, केल्विन. बरोबर, ठीक आहे. मग लॅम्बडा इंटू टी इक्वल टू बी असणार आहे. आलं लक्षात, ठीक आहे. मग त्या ठिकाणी आपलं असतं तर लॅम्बडा मॅक्स इंटू इक्वल टू काय सांगा 2.897 इंटू 10⁻³ आपण काय सांगा कॅपिटल टी. अशा प्रकारे रिलेशन येईल. म्हणून आपण लिहू शकतो की लॅम्बडा मॅक्स इंटू काय सांगा कॅपिटल टी, लॅम्बडा मॅक्स इंटू कॅपिटल टी इज इक्वल टू 2.897 इंटू 10⁻³ मीटर केल्विन. तर अशा प्रकारे वी कॅन फाइंड आउट द काय सांगा विन्स डिस्प्लेसमेंट्स लॉज मॅथमॅटिकल स्टेटमेंट. हे त्याचं मॅथमॅटिकल स्टेटमेंट झालं. आलं लक्षात सर्वांच्या, हे ठीक आहे. तर जर तुम्हाला ऍब्सोल्यूट टेम्परेचर परफेक्टली ब्लॅक बॉडीचं माहिती असेल, काय माहिती असेल,
absolute temperature. Then we can find out the lambda max using this relation. जर एखाद्या बॉडी समजा तुम्हाला विचारलं की इफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी इज टेकन ॲट काय सांगा 10,000 केल्विन, किती केल्विनला 10,000 केल्विनला परफेक्टली ब्लॅक बॉडी घेतलेली आपण, तर व्हॉट इज द लॅम्बडा मॅक्स, व्हॉट इज द वेव्हलेंथ ऑफ द वेव्ह बाय व्हिच द मॅक्सिमम इंटेन्सिटी ऑफ रेडिएशन टेक्स प्लेस. कोणत्या वेळी मॅक्सिमम इंटेन्सिटीचं रेडिएशन होतं तर लॅम्बडा मॅक्स काढू शकता, किंवा लॅम्बडा मॅक्स दिला असेल तर बॉडीचं टेम्परेचर काढू शकता तुम्ही, हे लक्षात घ्या. बरोबर, ठीक आहे. मग याच्या आधारे आपण काय करू शकतो की मोठमोठे जे काही जेंट्स बॉडीज असतात, मोठमोठे हॉट बॉडीज असतात, त्यांचं डिस्टन्स आपल्याला काढता येतं किंवा त्यांचं टेम्परेचर आपल्याला मोजता येतं, लक्षात घ्या. ठीक आहे. त्याच्यापासून येणारे जे वेव्हज आहेत त्यांचा लॅम्बडा मॅक्स आपण फाइंड आउट करायचा, आणि लॅम्बडा मॅक्स इनटू टी इक्वल टू असं युजिंग दिस फॉर्म्युला यू कॅन फाइंड आउट द टेम्परेचर ऑफ द काय सांगा जेंट बॉडीज व्हिच आर व्हेरी हॉट, खूप हॉट असणाऱ्या स्टार्स वगैरे ज्या काय बॉडीज असतात त्यांचं टेम्परेचर आपण ह्या लॉने मोजू शकतो. फक्त आपल्याला त्यांच्यापासून येणारे जे वेव्हज आहेत, त्यांच्यापासून येणारे जे रेडिएटिव्हिटी आहे त्यांचा लॅम्बडा मॅक्स मोजता आला पाहिजे. त्याचे काही वेव्हज आपल्यापर्यंत येतात त्याचा लॅम्बडा मॅक्स आपण फाइंड आउट करायचा कुठल्या चांगल्या इन्स्ट्रुमेंटने. देन लॅम्बडा मॅक्स आणि काय सांगा दिस व्हॅल्यू इज नोन टू यू, यू कॅन फाइंड आउट द टेम्परेचर ऑफ दॅट काय सांगा बॉडी, हॉटर बॉडी असे जे काही बॉडीज असतात त्यांचं टेम्परेचर मी या फॉर्म्युलाने वापरू शकता. परत पहा वीज डिस्प्लेसमेंट लॉ चाललाय आपला. The wavelength for which the emissive power is maximum is inverse proportional to the absolute temperature. म्हणजे लॅम्बडा मॅक्स is inverse proportional to काय absolute temperature. टेम्परेचर कमी झालं की लॅम्बडा मॅक्स वाढतोय थोडक्यात. मग लॅम्बडा मॅक्स इक्वल बी आपण टी बी इज इक्वल टू वीन्स कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू असते 2.897 * 10⁻³ मीटर केल्विन, आणि म्हणून तुमचं सूत्र आलं लॅम्बडा मॅक्स इक्वल टू 2.897 * 10⁻³ आपण कॅपिटल टी इकडे आणला, लॅम्बडा मॅक्स इनटू टी इज इक्वल टू 2.897 मीटर केल्विन * 10⁻³ मीटर केल्विन. युजिंग दिस फॉर्म्युला वी कॅन फाइंड आउट द काय सांगा टेम्परेचर्स ऑफ व्हेरी हॉट बॉडीज. कळतं सर्वांना? आपल्याला जर लॅम्बडा मॅक्स एखाद्या हॉट बॉडी कडून येणार जर आपल्याला वेव्हज माहिती आहे आणि त्या वेव्हचं लॅम्बडा मॅक्स जर आपण फाइंड आउट केला तर आपण त्या बॉडीचं टेम्परेचर काढू शकतो ह्या फॉर्म्युलानुसार. तर दिस ऑल आउट द वीज डिस्प्लेसमेंट लॉ. तर दिस ऑल आउट काय सांगा टुडेज लेक्चर. थँक्यू.